नमस्कार. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी आपल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देऊ इच्छितो. आज केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जनगणना 2027चा पहिला टप्पा हा सुरू करण्यात आलेला आहे. आणि हा पहिला टप्पा सुरू करत असताना गणना या माध्यमातून 1 मे ते 15 मे या दिवसामध्ये आपल्याला स्वतःला ही जनगणना आहे त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आणि त्यासाठी आज शासनाच्या माध्यमातून अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेला आहे आणि मी स्वतः स्वगणना ही केलेली आहे त्यांच्या माध्यमातून. ही स्वगणना कशासाठी करायची आहे तर ही आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये 8व्यांदा जनगणना आपण सुरू केलेली आहे आणि ही डिजिटल आहे. म्हणजे देशामध्ये डिजिटलायझेशन झाल्यानंतर तांत्रिक यंत्रांच्या माध्यमातून आपण हे आता करत आहोत आणि यामध्ये सर्वांनी सहभाग घेणं हे गरजेचं आहे. यामध्ये तुमच्या याच्यामध्ये 34 प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले. या 34 प्रश्नांमध्ये तुमच्या घरामध्ये कसल्या घरामध्ये राहता, कशा पद्धतीने राहता, ते सिमेंटचं आहे की मातीचं घर आहे, रूप कसलं आहे, पाणी आहे की नाही, शौचालय आहे की नाही, ही संपूर्ण माहिती ही त्याच्यामध्ये करतात. याच्यामध्ये 2 पार्ट चाललेले आहेत गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. एक SIRच्या माध्यमातून चालला, हा वेगळा आहे, परंतु या ठिकाणी तुमच्या घराची जनगणना ही प्रामुख्याने या ठिकाणी होत आहे आणि त्याच्या ती होणार आहे 16 मे. आता स्वजनगणना आहे 1 ते 15 तारखेपर्यंत आणि 16 ते 14 जूनपर्यंत ही घरांची नोंदणी करण्यासाठी प्रत्यक्षात आमचे अधिकारी वर्ग तुमच्याकडे येणार आहे आणि अधिकारी वर्ग आल्यानंतर त्यांना आपण ती बातमी, जी काही माहिती त्यामध्ये लिहिलेली आहे ती आपल्याला सर्वांना सुस्पष्टपणे त्यांना सांगायची आहे की तुम्ही लिहिलेली असेल ती दाखवायची आहे. त्या पद्धतीने ते रेक्टिफिकेशन होऊन ती आपल्या याच्या नोंदीमध्ये ती येऊन जाईल. परंतु हे करत असताना ही जी आपण जे काही माहिती सांगतोय ती कुठलंही डॉक्युमेंट त्याला द्यायचं नाही आहे किंवा ही बातमी कुठेही लिकेज करणार नाही आहे. ही शासनाकडे तुमची माहिती आहे की आपला पुरावा, आपण राहतो या देशामध्ये, आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपलं कर्तव्य आहे की आपली नोंदणी शासन दरबारी होणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आपल्या इथे अधिकारी वर्ग आलेले आहे, त्यांना सहकार्य करावं आणि अशा काही गरज लागली तर माझ्या ऑफिसमधून देखील तुम्हाला त्या पद्धतीची माहिती मिळेल. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डमधून तुम्हाला माहिती मिळेल, शासनाच्या माध्यमातून माहिती मिळेल आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील आपल्याला माहिती मिळेल. त्यावेळेला निर्धास्त होऊन ही माहिती, तुमची खरी माहिती त्यांना दिलीत तर एक चांगलं शासनाचं काम योग्य तऱ्हेने आणि योग्य गतीने होईल. हे आपल्या कार्याला, या शासनाच्या कार्याला